नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते. सावरकरांनी ज्यांना दैवत मानलं ते छत्रपती शिवराय, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले लाखो क्रांतिकारक, देशाच्या संरक्षणासाठी लढणारे आपले वीर जवान आणि आजच्या करोना महामारीच्या संकट काळातले करोना योद्धे यांनाही मी वंदन करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रखर क्रांतिकारी आणि कोमल हृदयाचे कवी, धोरणी राजकारणी आणि समाज क्रांतिकारक, कट्टर हिंदुत्ववादी आणि तरीही धर्मनिरपेक्ष नेते असा विलक्षण संयोग सावरकरांच्या व्यक्तित्वात दिसून येतो. प्रज्ञावंत लेखक, महाकवी, उर्दू गझलकार, ओजस्वी वक्ता, बुद्धिनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, इतिहासकार, नाटककार, आधुनिकीकरण, सैनिकीकरण, स्वदेशीचे पुरस्कर्ते, अंधश्रद्धा, अस्पृश्यता निर्मूलक, जातीभेद उच्छेदक, दूरदर्शी असं हे शतपैलू व्यक्तिमत्व. स्वातंत्र्यवीर सावरकरांची विशेषता ही आहे की त्यांनी काळानुरूप आपल्या कार्याची कक्षा बदलली. ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य हवं होतं, देश पारतंत्र्यात होता, तेव्हा त्यांनी क्रांतिकार्य केलं. जेव्हा क्रांतिकार्य आणि राजकारण करता येत नव्हतं, तेव्हा त्यांनी समाजकारण केलं आणि ब्रिटिशांच्या तावडीतून 27 वर्षांनी पूर्णपणे मुक्तता झाल्यानंतर त्यांनी राजकारण आणि समाजकारणही केलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरेतो झुंजेन ही शपथ त्यांनी 15व्या वर्षी घेतली. त्यानंतर 1906 पर्यंत त्यांनी हिंदुस्थानात केलेलं क्रांतिकार्य, त्यानंतर 1906 ते 1910 हे प्रत्यक्ष शत्रूच्या शिबिरात लंडनला केलेलं क्रांतिकार्य, यामुळे ब्रिटिशांनी त्यांना 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. खरं तर सावरकरांवर हा प्रचंड मोठा आघात होता. अतिशय अंधकारमय भीषण भविष्य डोळ्यासमोर असताना सावरकरांनी अंदमानात प्रवेश केला. अंदमानात प्रवेश केल्यानंतर त्यांना सर्वप्रथम दिसला तो अंदमानचा समुद्र तट आणि त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या त्या स्वतंत्र हिंदुस्थानच्या शस्त्रसज्ज युद्धनौका. सावरकरांनी अंदमानच्या 50 वर्षांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेत महाकाव्य रचायचं हे तर ठरवलं होतंच. वेळ घालवण्याचं त्यांच्यासाठी ते साधन होतं. तरी सुद्धा बाहेर राहून आपण जे कार्य करणार होतो तेच कार्य आता अंदमानात करायचं असं त्यांनी ठरवलं. सेल्युलर जेलमधले 80% कैदी हे अशिक्षित होते. त्यांना सावरकरांनी शिकवलं, अर्थात हे शिक्षण लपतछपत चालायचं. त्यांच्यासाठी त्यांनी ग्रंथालय निर्माण केलं. आपल्या हक्कांसाठी त्यांना लढायला शिकवलं. आत्महत्येचा विचार असलेल्यांना त्यापासून त्यांनी परावृत्त केलं. हे बडे बाबू प्रत्येक कैद्याचा आधार बनले. आपल्या सुटकेसाठी, राजबंदीवानांच्या सुटकेसाठी सावरकरांनी अर्जांवर अर्ज केले. अर्थात त्या अर्जांमध्ये ते हेही लिहित होते, माझी सुटका करायची नसेल तर मला हिंदुस्थानातल्या किंवा ब्रह्मदेशातल्या एखाद्या कारागृहात पाठवावं असंही सावरकरांनी सुचवलं. सावरकरांप्रमाणेच सर्वच राजकीय बंदिवानांनी सुटकेचे अर्ज केले. राजकारणात भाग घेणार नाही असं लिहून दिलं. त्यामुळे त्यांची सुटका झाली. पण सावरकरांची आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू गणेश दामोदर सावरकर यांची सुटका व्हायला मात्र 1921 हे वर्ष उजाडलं. अंदमानातून सुटका झाल्यावर सावरकरांना रत्नागिरीच्या कारागृहात ठेवण्यात आलं. सेल्युलर जेलमधली कोठडी होती 13x7 फुटांची, तर रत्नागिरी कारागृहातली कोठडी होती फक्त 6x8 फुटांची. अंदमानात त्यांचा जो छळ झाला तसाच छळ रत्नागिरीच्या कारागृहातही करण्यात आला. तरी सुद्धा त्या वातावरणात सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. कारागृहात राहून देशसेवा करता येणार नाही, तेव्हा राजकारण नाही साधलं तर समाजकारण तरी करेल अशी स्वच्छ सरळ भूमिका घेऊन सावरकरांनी स्थानबद्धता स्वीकारली. ब्रिटिशांनी त्यांना 5 वर्षांची स्थानबद्धता दिली होती, ती 13 वर्षांपर्यंत वाढवली. पण सावरकरांनी या 13 वर्षांच्या काळात रत्नागिरीमधली जी समाजक्रांती केली त्याला इतिहासात तोड नाही. रत्नागिरी हा त्यावेळी सोवळ्याचा बालेकिल्ला मानला जात असे. अस्पृश्यतेच्या विषवृक्षाची मुळं म्हणजे जातीभेद. हा जातीभेदच नष्ट केला पाहिजे असं सावरकर सांगत होते. मनुष्य ही एकमेव जात असावी असं सावरकर म्हणत होते आणि तरी सुद्धा आपण त्यांना जातीयवादी ठरवतो. सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी
अनेक अनोखे प्रयोग तिथे केले. सहभोजन, सहपूजन, पत्नी माईच्या साथीनं हळदी कुंकू समारंभ त्यांनी आयोजित केले. अस्पृश्यांसाठी त्यांनी अनेक उद्योगधंदे उभे करून दिले. त्यांच्यासाठी गादीचे कारखाने, बांगड्या भरण्याचा उद्योग, वाजंत्रीची पथकं निर्माण केली. त्यांच्यासाठी उपाहारगृह थाटली. या उपाहारगृहांमध्ये सावरकर स्वतः जाऊन बसत असत. तिथे त्यांनी स्वदेशीचाही पुरस्कार केला. देवळाच्या फक्त पायरीपर्यंत जाण्याची मुभा असलेल्या अस्पृश्यांना त्यांनी मंदिर प्रवेशच नाही तर गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा मान मिळवून दिला. श्रीमंत भागोजी शेटकीर यांच्या सहकार्यानं त्यांनी तिथे पतित पावन मंदिर उभारलं. हिंदू समाजाच्या प्रगतीला खीळ घालणाऱ्या सप्तशृंखला त्यांनी तोडल्या. 1937 मध्ये ब्रिटिशांनी सावरकरांची पूर्णपणे मुक्तता केली. सावरकरांनी जेव्हा रत्नागिरी सोडलं त्यावेळेला तिथल्या 90% घरातून अस्पृश्यतेचं निर्मूलन झालं होतं. 1937 नंतर सलग 6 वर्ष सावरकरांनी हिंदू महासभेचं अध्यक्षपद भूषवलं. ही 6 अध्यक्ष भाषणं जरी वाचली तरी सावरकरांची विचारधारा आपल्याला स्पष्ट होईल. सावरकरांनी या काळामध्ये संपूर्ण देश पिंजून काढला, शेकडो व्याख्यानं दिली. या काळामध्ये आधुनिकीकरण आणि सैनिकीकरण हे त्यांचे प्रचाराचे मुद्दे होते. ब्रिटिशांच्या सैन्यात शिरून नियोजनबद्ध शिक्षण तर मिळेलच, पण वेळ येताच बंदुकीची नळी कुठल्या दिशेला फिरवायची ते आपल्या हाती असेल हा धोरणी विचार त्यामागे होता. ब्रिटिश सैन्यामध्ये त्यावेळी हिंदूंची संख्या खूप कमी होती. सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळे हिंदू सैनिकांची संख्या 60-70% वाढली. ज्यावेळेला पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा मुस्लिम पलटणी पाकिस्तानात गेल्या. जर त्यावेळेला मुस्लिम पलटणींची संख्या जास्त असती तर पाकिस्ताननं दुसऱ्याच दिवशी भारतावर आक्रमण केलं असतं. पण तरी सुद्धा सावरकरांना ब्रिटिशांचे रिक्रूटवीर असं म्हटलं जातं. सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळेच आझाद हिंद सेनेला हजारो सैनिक मिळाले असं प्रत्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस यांनी सांगितलं आहे. सावरकर हे कट्टर हिंदुत्ववादी असं म्हटलं जातं. काय होतं सावरकरांचं हिंदुत्व? सावरकरांनी हिंदू या शब्दाची अगदी साधी सोपी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव सवै हिंदुरीते स्मृतः. म्हणजे सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या भारत भूमीला जो पितृभू आणि पुण्यभू मानतो तो हिंदू. पितृभू म्हणजे ज्यांची ही वडिलोपार्जित भूमी आहे आणि पुण्यभू म्हणजे या धर्मांचा उगम या भूमीत झाला ते सगळे. याचाच अर्थ वैदिक, सनातनी, आर्य समाजी, लिंगायत, जैन, बौद्ध, शीख हे सारे हिंदूच आहेत. सावरकरांनी हिंदू या शब्दातून मुस्लिम आणि ख्रिश्चन तसंच पारशांना वगळलं, कारण मुस्लिम आणि ख्रिश्चन यांची ही पुण्यभू नाही. मुस्लिमांच्या निष्ठा आहेत त्या मक्केशी आणि ख्रिश्चनांच्या निष्ठा आहेत त्या व्हॅटिकनशी. अर्थात पारशी समाजाला वेगळं समजायचं कारण नाही, कारण हा समाज आपल्यामध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे आणि देशाच्या प्रगतीमध्ये या समाजाचा खूप मोठा सहभाग आहे असं सावरकरांनी स्पष्टपणे लिहिलं होतं. सावरकरांचा इतिहासाचा अभ्यास होता. आपल्या शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यामध्ये हिंदू समाज हा कधी एकत्र येऊन लढलाच नाही आणि ब्रिटिशांनी सुद्धा फोडा आणि झोडा हीच नीती अवलंबली. फक्त वैदिक, सनातनी हे हिंदू असा प्रचार त्यांनी केला आणि त्यामुळे हिंदू हे मनामनाने वेगळे झाले आणि त्याचसाठी सावरकरांनी हिंदू या शब्दाची व्याख्या केली. आज सावरकरांची हिंदू या शब्दाची व्याख्या समजून आपण सर्व हिंदू समाजानं एकत्र येण्याची गरज आहे. आज सावरकरांचं हिंदुत्व मानलं जात नाहीये, कारण सगळा हिंदू समाज एकत्र आला तर राजकारण्यांना आपली पोळी फासता येणार नाही. मुस्लिम किंवा ख्रिश्चन समाज आपल्या धर्माचा आग्रह धरणार नसेल तर मीही हिंदू धर्माचा आग्रह धरणार नाही असं सावरकरांनी स्पष्ट केलं होतं. श्रुती, स्मृती, पुराणोक्त सारे धर्मग्रंथ हे कपाटात ठेवावे आणि केवळ इतिहास ग्रंथ म्हणून त्यांचा अभ्यास करावा. आजच्या घडीला काय योग्य ते ठरवण्याचा अधिकार समाजाचा आहे, धर्मग्रंथांचा नाही. धर्म हा प्रत्येकानं घरात पाळावा, रस्त्यावर आणू नये. संसदेत प्रवेश करताना प्रत्येक लोकप्रतिनिधीनं आपली जात, पात, धर्म, पंथ बाजूला ठेवून एक भारतीय म्हणून प्रवेश करावा. सर्व धर्म समभाव नव्हे तर धर्माचं अवडंबरच सावरकरांना मान्य नव्हतं
आणि त्यामुळे ते एकमेव धर्मनिरपेक्ष नेते ठरतात. सावरकर हे धोरणी राजकारणी होते, त्यामुळे तत्कालीन सरकार नेहरूंना ते पत्र लिहून तारा करून इशारे देत होते. 1941 मध्ये आसाममध्ये मुस्लिम वस्ती वाढत होती. सावरकरांनी नेहरूंना कळवलं, तेव्हा नेहरू म्हणाले की निसर्गाला पोकळी मानवत नाही. चीन हा लडाखमध्ये घुसत होता. सावरकरांनी इशारा दिला तेव्हा नेहरू म्हणाले की तिथे गवताची काडीही उगवत नाही आणि यामुळे आपण लडाखचा खूप मोठा भूभाग गमावला. तिबेट हे बफर स्टेट आहे, ते हातचं घालवू नका असं सावरकर सांगत होते. पण तिकडेही आपण दुर्लक्ष केलं. आपण तिबेट गमावलं आणि त्याचमुळे आज चीन आपल्यावर बळजबरी झाला आहे. सावरकरांनी वेळोवेळी दिलेले इशारे त्यावेळीच ऐकले असते तर आज देशाची परिस्थिती खूप वेगळी असते. सावरकरांनी कायम राष्ट्रहिताचाच विचार केला. स्वार्थासाठी, मतांसाठी त्यांनी कधीही आपल्या विचारांना, तत्वांना मुरड घातली नाही. सावरकरांचं नाव जरी आज घेतलं जात नसलं तरी आज देश चालला आहे तो सावरकरी विचारांवरच. त्यामुळे देशाच्या भवितव्यासाठी सावरकरांचे विचार जाणून घेणं ही आज काळाची गरज आहे. धन्यवाद. जय हिंद.